ही भेंडी कशी मस्तपैकी रसरशीत अशी नमस्कार मंडळी, अश्विनीज व्लॉग या चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपली रेसिपी आहे दही भेंडी। तर त्यासाठी आपण सुरुवातीला सगळ्यात अगोदर घेणार आहे भेंडी। मी इथे 250 ग्रॅम भेंडी घेतलेली आहे। ती बघा तुम्ही अशा प्रकारे मी चिरून घेतलेली आहे बारीक बारीक, आणि अशा हे मधनं काप पाडलेले। तर आता हे असं आपण काय करायचंय, चिरून स्वच्छ धुवून चिरून घेतलेली आहे। आता आपण कशा प्रकारे बनवायची ते बघूयात। तर आता आपण इथे कढई तापायला ठेवलेली आहे, तुम्ही बघू शकताय। कढई तापेपर्यंत आपण काय करायचंय, दही मध्ये सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय मसाला। आता हे मी दही घेतलेलं आहे, हे मी एक 100 ग्रॅम दही घेतलेलं आहे। तुम्हाला जसं ग्रेव्ही जास्त हवी आहे कमी हवी आहे त्या हिशोबाने तुम्ही दही घेऊ शकताय। आता ह्या दह्यामध्येच आपण काय करायचे, सगळे मसाले मिक्स करून घ्या। तर सगळ्यात अगोदर मी घेणार आहे तिखट, लाल तिखट एक 2 चमचे घेणार आहे। आपली 250 ग्रॅम भेंडी आहे त्यामुळे लाल तिखट आपण 2 चमचे घ्यायचे। त्यानंतर हे पीठ घेते मी, हे चण्याचं पीठ आहे, हे घ्यायचं एक चमचा। त्याच्यानंतर हळद एक चिमूटभर घालायची आणि हे सगळं एकत्र व्यवस्थित फेटून घ्यायचं। हे बघू शकताय तुम्ही, असं व्यवस्थित फेटून घ्यायचं, गुठळ्या ठेवायच्या नाही। 2 मिनिटं असं जरासं हलवलं, बेसन पण व्यवस्थित मिक्स होत आहे, तिखट पण मिक्स होत आहे आणि दही पण। इथे मी आता 2 चमचे तेल घेणार आहे। आता ही भेंडी चांगली अशी भाजून घ्यायची। भेंडी पटकन भाजावी म्हणून मी याच्यात चिमूटभर मीठ घालते। चांगली मऊ पडेपर्यंत भाजायचे, म्हणजे नंतर जास्त वेळ आपल्याला शिजवायला लागत। तुम्ही बघू शकता मी ही एकसारखी 5 मिनिटं अशी भाजलेली आहे आणि गवार अशी मऊ पडलेली। आणि आता ही गवार आपण काय करायचंय, काढून घ्यायची आणि फोडणी द्यायची। अशा प्रकारे सगळी गवार मी काढून घेणार आहे। आता आपण 2 चमचे तेल घ्यायचंय, त्यात मी 2 बारीक चिरलेले कांदे ऍड करते। हे असं व्यवस्थित भाजून घ्यायचं, कांदा पण चांगला भाजून घ्यायचा कांदा पण। आता मी यात 7 ते 8 कुड्या लसणाच्या सोलून घेतल्यात आणि ते चेचून घेतलेले आहेत, ते घालते। ते पण थोडं 2 मिनिटं पण नाही, 1 मिनिटाचं जरासं भाजून घ्यायचंय। कांदा पण आता आपला लालसर झालेला आहे। आता ह्याच्यामध्ये आपण भाजत आलेलं आहे, गॅस बारीक करायचा। आता सुरुवातीला आपण थोडी लाल तिखट घातली होती, तर आता इथं मी थोडीशीच टाकणार आहे, अर्धा चमचा। तुम्हाला तिखट जास्त लागत असेल तर तुम्ही जास्त ऍड करू शकता। त्याच्यानंतर हे व्यवस्थित जरासं हलवून घ्यायचं अशा प्रकारे। आता यात मी 1 वाटी पाणी ऍड करते, हे असं हलवून घ्यायचं। त्याच्यानंतर मग हे दही आपण मिक्स केलेलं आहे मसाल्यात ते सगळं ऍड। दही यासाठी पाणी ऍड केल्यानंतर ऍड करायचं की गरम तव्यास कढई वगैरे असली की ना ते फाटतं, त्यामुळे पाणी ऍड केल्यानंतरच दही ऍड, नाहीतर मग ते फाटेल। हे असं व्यवस्थित हलवून घ्यायचं। असं हे एकत्र असं एकजीव झालेलं आहे, गरम पण झालंय। आता ह्याच्यामध्ये जरासं थोडंसं गरम झालं की लगेच भेंडी आपण ऍड करूयात। ही आपण असं व्यवस्थित भाजलेली भेंडी आता यात ऍड करायची आणि हे हलवून घ्यायचे असे प्रॉपर। आणि चवीनुसार मीठ ऍड करते मी। 5 ते 10 मिनिटं अप्रॉक्स असं झाकून ठेवायचंय, म्हणजे सगळा मसाला भेंडीला लागेल आणि भेंडी सोबत ते शिजून जाईल। आता मी हे झाकून ठेवणार आहे, जवळजवळ 7 ते 10 मिनिटं झाकून ठेवा। तर आपल्या इथं 7 मिनिटं झालेली आहेत आणि आता हे भेंडी उघडून दाखवते तुम्हाला। तुम्ही बघू शकताय ही भेंडी कशी मस्तपैकी रसरशीत अशी शिजलेली आहे। आता गॅस बंद करून घ्यायचा आहे, झाली आता आपली तयार झालेली आहे भेंडी। आता अशा प्रकारे मी हा व्हिडिओ इथेच संपवते। असेच नवनवीन व्हिडिओ आणि नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करू शकता। लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि प्रेस द बेल आयकॉन फॉर मोर व्हिडिओज।